शाहू महाराज थोरले ज्यांनी सातारा नगरी वसवली त्यांचा हा ढालगज आहे, म्हणजे निशाणीचा हत्ती. त्यांचा लाडका हत्ती आहे, त्याचं नाव होतं मदारी. या मागच्या बाजूला जो तख्ताचा वाडा आहे त्या ठिकाणी त्यांचं राजवाडा होता आणि समोर मोठी विहीर होती याच्याखाली. त्या विहिरीत मदारी कोसळला छत्रपतींचा ढालगज आणि तिथे तो वारला. म्हणून थोरल्या शाहू महाराजांनी ही अख्खी विहीर मुजवलेली आहे आणि या ठिकाणी ढालगज मदारीची महाराजांनी समाधी बनवली. एक थोरल्या शाहू महाराजांचा अत्यंत प्रिय असा हा हत्ती आहे. आता अगोदर इथं जुना वाडा होता, बिल्डरांनी ही प्रॉपर्टी आता विकत घेतलेली आहे. आता तुम्ही बघता आपण पडदा त्यासाठीच हलवलेलं आहे, तेव्हा लोकांना कळावा. मदारीची अर्धी समाधी पलीकडं ठोंबऱ्यांची आधीच आहे, अर्धी समाधी या बाजूला. अत्यंत महत्त्वाचा ठेवा आहे. शाहू महाराज थोरले यांनी स्वतःहून बांधून घेतलेली समाधी. महाराष्ट्र इतिहास संशोधक मंडळामार्फत आपण ह्या बाबतीत तख्ताच्या वाड्याचा कार्यक्रम करत असताना इथं मोठ्या प्रमाणात घाण होती आणि समाधी तुम्ही ज्या पद्धतीनं आता झाकून ठेवलेली आहे, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की उद्याच्याला ही झाकल्या समाधीचा पण एक कार्यक्रम लावू शकतो. ही समाधी नाहीशी होऊ शकते. म्हणून आज प्रसारमाध्यमातून आम्हाला ही सांगायचं आहे की ही समाधी महाराष्ट्रातला अख्ख्या हिंदुस्थानाचे स्वामी असलेले छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या ढालगजाची ही समाधी आहे. तर ही समाधी ह्याशी राहावी, बिल्डराला काय करायचं त्यांनी तिकडं करावं असं आम्ही. ही जागा पहिल्यांदा कुणाची होती? ही जागा पहिल्यापासून खाजगी मालकीची जागा होती. ह्याच्या अगोदर ही जागा छत्रपतींचा हत्तीखाना होता, पिलखाना होता. वरच्या बाजून म्हणजे त्या इथनं आपण भोसलेंची गिरण आहे तिथून घेऊन हा कारखानेसाच्या वाड्यापर्यंत छत्रपतींची हत्तीशाळा होती. त्यानंतर ज्यावेळी छत्रपती शाहू महाराजांचा तख्ताचा वाडा पडला, ही सगळे रेसिडेन्स पडले, त्यानंतर अनेक लोकांनी ही जागा विकत घेतली. आता ह्याच्या पलीकडची जी जागा आहे ती मराठे म्हणून गृहस्थ होते त्यांची होती. त्यांनी नंतर कोणाची होती नाही ठोंबऱ्यांचीच आहे. आणि ही जी जागा इथं मोठी विहीर होती, ही जागाचा मूळ मालक कोण होते? कदम म्हणून या जागेचे मूळ मालक होते. ते काही इथं आले नाही. माझा भाऊच इथं भाड्यानं राहत होता. त्यानंतर आमचे मंडळाचे कार्यकर्ते उमेश वगैरे इथं भाड्यानं राहत होते. पण लहानपणापासून आम्ही ही समाधी बघतो. राजघराण्यातील वारसांशी तुम्ही संपर्क साधला? राजकारणाची वारसी संपर्क साधायला मिळालाच नाही. कारण काय झालं, मी आज बाहेर होतो इतिहासाच्या कामासंदर्भात. सकाळी मला पेठेतनं कळालं माझ्या की असं मदारी हत्तीच्या इथं ते जमीन लेवल करायचं चाललेलं आहे. आणि हे कळताशी मी या ठिकाणी आलो तर या ठिकाणी तुम्ही बघताय की मदारी हत्तीला पूर्णपणे मदारी हत्तीच्या समाधीला पूर्णपणे झाकून ठेवलं गेलं होतं. आता झाकतो माणूस दोनच वेळा, एकतर ती वस्तू नष्ट करायची असेल गपचूपमध्ये लोकांना कळू नये म्हणून ते झाकून ठेवलं होतं का काय आता ते बिल्डरांनाच माहीत. पण बिल्डरांचं नाव काय? आम्हाला बिल्डरांचं नाव पण माहीत नाही, त्यांनी काय संपर्क साधला? आम्ही काही त्यांचा नंबर बी कॉन्टॅक्ट मिळाला. जसं मला कळलं की मदारी हत्तीची समाधी झाकून ठेवलेली आहे, मी पहिल्यांदा येऊन बघितलं की मदारी हत्तीच्या समाधीची काय तोडजोड झाली आहे का, तर काय तुर्तच तर काय तोडजोड दिसत नाही, पण झाकून ठेवले. त्यांच्याशी भेट हो, आम्ही 100% भेट घेणार. साताऱ्याच्या नगराध्यक्ष आमच्या पेटीतलेच आहेत. नगराध्यक्ष अमोल मोहितेंशी आम्ही चर्चा करणार, उपनगराध्यक्षांची चर्चा करणार. आम्ही ही वास्तू हेरिटेज साईट आहे, एवढी साईट सोडायला लावणार त्यांना काय बांधकाम करायचं त्या बाजूला पडून देईल. पण एवढी साईडमध्ये नगरपालिकेला आम्ही मदारी हत्तीच्या समाधीचं स्मारक आम्ही इथं करून घेणार. कारण काय इतक्या दिवस हे साधारणतः 1740 हे आहे, साधारणतः 1735-40च्या वेळीपासून हे आहे समाधी आहे. म्हणजे सातारा नगरीची निर्मिती ज्या मूळ जागी झाली तिथून हे आहे. म्हणजे कोण बिल्डर असतील कदाचित झाकून ठेवायच्या. तुमची जी काही मागणी आहे ती जर मान्य नाही झालं तुम्ही काय? मान्य नाही झालं तर काय आहे, आमच्या पेठेतील सगळ्या नागरिकाचे या समाधीशी भावना जुळलेल्या आहेत. अखंड महाराष्ट्राच्या समाधीशी भावना जुळलेल्या आहेत. काय असेल ते लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करून ते पसणार नाही सहसा बिल्डरांना. हे झाकाझाकीची कामं केली नाही पाहिजे. राजघराण्यांचे जे वारसदार आहेत, खासदार म्हणा किंवा आमदार म्हणा, ती कोणती भूमिका घेतील अशी तुमची आशा आहे? माझी अशी इच्छा आहे की छत्रपतींचा म्हणजे दोन्ही छत्रपती असतील, मंत्रीसाहेब माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील किंवा सातारा नगरीचे अधिपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील, यांनी नेहमी छत्रपती घराण्याची अस्मिता थोरल्या शाहू महाराजांवर प्रेम नेहमी दाखवलेलं आहे. आमच्या इथं तख्ताच्या वाड्याच्या कार्यक्रमाला तख्तपूजेचा असेल किंवा शाहू महाराजांचा राज्याभिषेक असेल, त्या कार्यक्रमाला त्या लोक नेहमी उपस्थित असतात. साताऱ्यात छत्रपतींचं प्रिन्सिपल हाऊस म्हणून तख्ताच्या वाड्याकडे बघितलं जातं. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेलं शाहू महाराजांच्याबद्दलचं प्रेम आहे, त्याबद्दल दुमत आहे. 100% या समाधीच्या बाबतीत योग्य निर्णय घेतील. पण ही समाधी महाराष्ट्राच्या तुम्ही म्हणला की हे उद्या काही वेळा तोडू शकतो, तेवढ्या वेळेत तुम्ही ह्या सगळ्यांचे संपर्क साधणार का? आता मी प्रसारमाध्यमांना त्यासाठीच बोलवलेलं आहे. मला पेठेतनं ज्यावेळी फोन आला
म्हणून प्रसाद माध्यमांना बोललो. माझ्याबरोबर आता थोड्या वेळात माझा मित्र इतिहास अभ्यासक निलेश जोरेसुद्धा येईल. आम्ही इथं बसून आता तातडीनं, आत्ता तर वेळ नाही की मी फोन करू शकतो त्यांना. उद्या आम्ही तातडीनं त्यांना सांगूच. पण जर काही वेगळ्या पद्धतीचं डोक्यात असेल तर त्यांनी ते करू नये. कारण काय आहे, महाराष्ट्राची अस्मिता या ठिकाणी आहे. आम्ही एक तर सगळ्यात पहिल्यांदी आपण या भागात आपण आहात, ते छत्रपती घराण्याचं रॉयल रेसिडेन्स एका काही मानलं जायचं. राजघराण्याचं इथं मूळ जुने वाडे होते. राजघराण्याशी निगडीत लोक इथं राहत होते. त्यामुळे हे छत्रपतींच्या मालकीचं असलेली गोष्टी आहे. आता काही कारणानंतर नगरपालिका झाली, त्यावेळी बऱ्याचशा गोष्टीचे व्यवहार झाले, त्यावेळी ते गेले. पण या समाध्या छत्रपतींनी, शाहू महाराजांनी बांधलेली समाधी आहे. जे कागदपत्री पुरावे आपल्याकडे आहेत. हा मदारी हत्ती छत्रपतींचा ढालगज आहे, निशाणीचा हत्ती आहे छत्रपतींचा. त्यामुळं ह्या समाधीच्याबद्दल जर बोलायला गेलं तर हे पूर्ण पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि हे समाधी थोरल्या शाहू महाराजांनी स्वतःहून बांधली असा आणि जर त्यांना म्हणजे एकंदरीत मला ज्यांना जर ही समाधीला काय नासधूस करायची नसती तर त्यांनी समाधी जागून ठेवली नसती, उलट ओपन त्यांनी ठेवली पाहिजे होती. म्हणजे एकंदरीत आता ह्या जागेचा पत्ता किंवा ठिकाण आणि तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? हे जागेचा पत्ता गुरुवारबागेसमोर गुरुवारपेठ सातारा इथे आहे. मी समस्त सातारकरात नागरिकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावे, मदारी हत्तीची समाधी बघावी. आणि जे बिल्डर असेल त्यांना मी विनंती करतो की या पद्धतीने तुम्ही झाकून ठेवलेलं आहे त्या पद्धतीने झाकून ठेवू नये. मदारी हत्तीच्या बाबतीत इतिहास जगांना माहिती आहे, जगाला माहिती आहे, तर या गोष्टी लोकांपर्यंत यावे असं मी प्रसारमाध्यम. आता तुम्ही आला, मला तुम्हाला फोन करून मी खरं तुमचे आभार मानतो, इतक्या लवकर प्रसारमाध्यमं या ठिकाणी आली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्र इतिहास संशोधक मंडळाचे आम्ही सर्व सदस्य असतील, सुवर्णयुग मित्र समूह मंडळ असेल, बाल शिवाजी मंडळ असेल, आमच्या पेठेतले विजय गणेश उत्सव मंडळ असेल, या समाधीच्या बाबतीत आमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत. आणि आमच्या पेठेतलं नाक म्हणून समाधी बघितली. तर ह्याच्या अगोदर इथं घाण होती. इथं घाण असायचं कारण एक होतं, इथं पूर्णतः अस्वच्छता होती. आम्ही अनेकदा प्रयत्न केले पण खाजगी मालकीचे असल्यामुळं ते प्रयत्न काय पुढं फळायला गेले नाही. पण आता ही समाधी बाहेर आणली. आमचं मेन कारण आहे की समाधी झाकून का ठेवली, म्हणजे नक्की समाधी झाकायच्या मागचं कारण काय. कदाचित रात्री कामगार लावून ही तोडू शकले, कारण पूर्ण बांधकाम तर आपण बघतो खिळखिळ झाले, हे चिरा पडलेले आहेत. तरीही काही होतं. कदाचित प्रयत्न करता आला असता. जर स्थलांतरित करायचं म्हणलं तर होऊ शकतं का? ऐतिहासिक वास्तू स्थलांतरित करता येत नाही. जर तसं असलं तर मग रायगड स्थलांतरित करायला लागला असता. रायगडाचा जीर्णोद्धार त्याच ठिकाणी होतो. नाही, जर बिल्डर म्हणले की माझी खाजगी मालमत्ता आहे. हिस्टॉरिकल मॉन्युमेंट कुणाची खाजगी मालमत्ता नसते, हे राष्ट्राचं असतं. हिस्टॉरिकल मॉन्युमेंटवर पूर्णतः अधिकार हा ASIचा असतो, इतिहास संशोधक मंडळाचा असतो, किंवा इतिहासाचे असणाऱ्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा असतो. त्यामुळं हिस्टॉरिकल मॉन्युमेंट सोडून आता ह्यांची ही जी बाग आहे त्या जागेत आम्ही काही बोलू शकत नाही. या मागच्या जागेत तुम्ही काहीतरी केलं तर आम्ही काय म्हणू शकत नाही. हे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहे, 400 वर्ष जुने, 300-350 वर्ष जुने हिस्टॉरिकल मॉन्युमेंट. हिस्टॉरिकल मॉन्युमेंटच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर हिस्टॉरिकल मॉन्युमेंटला त्या दृष्टिकोनातून त्याचे नॉर्म्स वेगळे आहेत. हिस्टॉरिकल मॉन्युमेंटला तुम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टीसुद्धा घोषित करू शकत नाही. एक दगड जरी हल्ला किंवा ह्याला असं झाकून ठेवणं किंवा आता हे पिंजरा केला, पिंजरा जरी करून ठेवणं, हे ऐतिहासिक म्हणजे हिस्टॉरिकल मॉन्युमेंटची नासधूस केल्याचा प्रकार असतो शासन नियमाने. त्यामुळे ते हे मॉन्युमेंटला हात लावणं हे कायदेशीर खेळणं आहे. आपण आत्ता भांडतोय कशासाठी की ही सदर गोष्ट जी आहे ती झाकून ठेवली का, काढली आहे समाधी, लोकांना समाधी माहिती, नक्की याच्या मागचं उद्दिष्ट काय. बरं, समजा बिल्डरांनी ही जी आता ऐतिहासिक समाधी आहे ह्या समाधीची जागा सोडून इकडे प्रोजेक्ट करायचं ठरवलं तर तुमचा काय आक्षेप नाही. आमचं उलट म्हणणं काय आहे, जर त्यांनी हे समाधी आम्हाला ह्या समाधीला व्यवस्थितपणे डेव्हलप करून दिलं तर आमचं काही आक्षेप नाही. विषय काय आहे, विषय हाच आहे की ह्यांचं भिंत कन्स्ट्रक्शन चालू होणार आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये लोखंड पडतं, ग्रीड पडती, मटेरियल पडतं, विटा पडतात. जर चुकून माकून एखादा ग्रीड लोखंड ह्याच्यावर पडलं किंवा एखादी वीट पडली, मोठा विटाचा दगड पडला किंवा एखाद्या स्लॅबवरनं खाली पडला आणि समाधीची नासधूस झाली, हिस्टॉरिकल मॉन्युमेंटची नासधूस झाली, तर याला बिल्डर स्वतः जबाबदारी घेणार आहेत का या गोष्टीची? आता तुम्ही बघताय त्याला तर ते लोखंडी पिंजरा मारला. म्हणजे तुमची मागणी पहिलं संवर्धन करा, हां, त्याच्यानंतर तुम्ही नाही, विषय काय आहे, तुम्ही कन्स्ट्रक्शन करत असताना हिस्टॉरिकल मॉन्युमेंटचं जर नुकसान झालं, समजा वरनं देव न करो वरनं झाड पडलं एखादं आणि ते बेबुदीकरण नाही आहे तिथं, ते जर कोसळले एक बाजू, तर ते आहे अशी बनवून द्यायची ताकद आहे का? कारण हे पूर्ण ASIच्या नॉर्ममध्ये येतं. मग ASI शिवाय हे नंबरिंग केलं जातं यामध्ये.
ह्या हिस्टॉरिकल मॉन्युमेंटचं नंबरिंग कुठे केलं गेलं हे खरं दुर्दैवाची बाब आहे. गुरुवार बागेच्या बाबतीत पण तेच आहे. तख्ताच्या वाड्यावर आता तुम्ही बघितलं तर प्रॉब्लेम काय आहे, तोच प्रॉब्लेम आहे. आधुनिक बांधकाम ज्यावेळी चढवलं जातं त्यावेळी ऐतिहासिक वास्तूंची नासधूस होते. आता सगळ्यात पहिली गोष्ट, आता इथं कॉलम ज्यावेळी खांदायला लागतील त्यावेळी नक्की कळलं ना आपल्याला खाली काय निघतं. हे डबरेजवर बसलेली ही वस्तू आहे. आता इथं समजा पिलखाना असला तर पिलखान्याच्या खाली अवशेष भेटतील. आम्ही त्यांना बाकीच्या गोष्टी आम्ही अडवू शकतो, आम्ही नाही अडवल्या. आम्ही त्यांना म्हणतो ना तुम्ही बांधकाम करावं. खाली जर हिस्टॉरिकल मॉन्युमेंट मिळालं आम्ही त्याला बोलणार. आमचं फक्त म्हणणं काय, ही समाधी जी आहे ती छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या ढालगज मादारीची समाधी आहे. या समाधीला त्यांनी व्यवस्थित ठेवावं. त्यांना काय बांधकाम करायचं आहे तिकडं. आता तुम्ही बघितलं ते लोखंडाची गज वगैरे त्याच्यावर आहे. हे काय इथं तुम्ही काचा वगैरे बसलेलं आहे. म्हणजे एकेकाळी ज्या हत्तीवरनं छत्रपतींचा ध्वज जायचा, जो हत्ती छत्रपतींचा मानाचा हत्ती आहे, त्या हत्तीवर तुम्ही असं ते करून ठेवता त्या समाधीवर. आणि नुसतं अख्ख्या हिंदुस्थानाचा मालक त्या हत्तीवर बसायचा. फुले शाहू महाराज अख्खे हिंदुस्थानाचे धनी आहेत, त्यांचा प्रिय हत्ती. आमचं म्हणणं तेच आहे, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहे. अगदी त्यांनी ते ठेवल्यामुळे कदाचित ते पिंजऱ्यामुळे त्यांना वाटलं आता ह्या समाधीच्या वरनच भिंत केली. हा पण विषय आहे सर. ही समाधी आहे, ही फाउंडेशन स्टोन नाही आहे कुठल्या बिल्डिंगचं.